श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंचे तीर्थाटन केदारनाथ. केदार क्षेत्री आल्यानंतर श्रीपाद श्रीवल्लभांनी केदारेश्वराचे सामान्य साधकांसारखे दर्शन घेतले. तिथे असलेले एक सिद्धयोगी श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंचे दर्शन घेत म्हणाले, हे स्वामी बालयोगी, काय तुमचे दिव्य तेज! तुम्ही काशी क्षेत्रात विश्वेश्वर दर्शन करताना मी स्वतः तुम्हास पाहिले. सर्व श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंच्या पायांवर पडून नमस्कार करीत होते. श्रीपाद श्रीवल्लभ प्रभू प्रसन्न होऊन सर्वांवर आपली अमृत दृष्टी टाकत होते. साधक योगी श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंना आसनांवर बसून प्रार्थना करीत म्हणाले, हे प्रभू, आमच्या साधनेतील कमतरता निवारण्यासाठी आम्हाला मार्गदर्शन करावे. श्रीपाद श्रीवल्लभ प्रभू सर्वांकडे कृपादृष्टीने पाहत म्हणाले, साधकांनो, परब्रह्म नित्य आहे. तो नाशरहित व सर्व शक्तिमंत आहे. त्यात चैतन्य आणि आनंद संघटित झालेले आहे. समस्त सृष्टी ही त्रिगुणात्मकच आहे. प्रकृतीच्या अस्तित्वामुळेच परमात्म्याला मान्य केले पाहिजे. योग हे शरीरामार्फत मनाला दिले जाणारे शिक्षण. योगामुळे भौतिक शरीर बलिष्ठ होते, मन एकाग्र होते. ईश्वर म्हणजे क्रियाशक्ती चैतन्य आहे. सर्वांनी श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंचा जय जयकार केला व श्रीपाद श्रीवल्लभ प्रभू तिथून अंतर्धान झाले. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. ओम गम गणपतये नमः.